वेगवेगळ्या मोडवर आपण आज स्पेशली खास करून गणिताच्या काही सोप्या सोप्या ट्रिक्स या ठिकाणी समजून घेणार आहोत. गणितामध्ये अनेक ट्रिक्स असतात, अनेक क्लुप्त्या असतात, गणितामध्ये अनेक गमती जमती असतात. तर हे सगळं पाहत असताना गणित हा विषय जगातील सर्वात सोपा विषय आहे. आणि मग गणितामध्ये आपल्याला जर गोडी लावायची असेल किंवा गणितामध्ये आपल्याला जर काही आयडिया माहीत झाल्या तर त्याच्या आपल्या गणित शिकण्यामध्ये किंवा गणितामधल्या ट्रिक समजून घेण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. तर हेच आपल्याला या ठिकाणी आज जाणून घ्यायचं आहे. तर आपला अभ्यासक्रम किंवा जो काही घटक चालू आहे तो तर आपण रेग्युलर घेतोयच. परंतु आजच्या या झूम मीटिंगमध्ये आपण गणिताच्या काही स्पेशली ट्रिक समजून घेणार आहोत. या ट्रिकचा वापर आपल्याला गणित सोडवत असताना किंवा गणितामधले बारकावे किंवा सेकंदामध्ये गणित कसं समजून घेता येतं हे आपल्याला या ठिकाणी आजच्या झूम मीटिंगमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्वांनी आजचा जो पिरियड आहे तो एक गणिताचा वेगळा पिरियड म्हणजे ट्रिक्स पिरियड असं म्हणायला काही अडचण नाही. कारण आजच्या पिरियडला जे विद्यार्थी आहेत 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS आणि इतरही काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जॉईन झाले असतील. तर या सर्वांसाठीच या ठिकाणी आज आपण हा घटक समजून घेणार आहोत. या ट्रिक्स आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर आजचा जो क्लास आहे तो ओनली ट्रिक्स आणि सर्वांनी हे नोट डाऊन करून घ्या म्हणजे आपल्याकडे हे असावं लिहिलेलं. तर हा ट्रिक्सचा क्लास किंवा ट्रिक्समध्ये आपल्याला सुरुवातीपासून काही ट्रिक्स समजून घेत असताना संख्या किती तयार होतात, संख्या कशा तयार होतात यावर तर आपण माहिती घेणारच आहोत. परंतु अगदी सोप्या सोप्या ट्रिक्स आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत. यामध्ये पहा, आपल्याला समजा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 या 10 संख्या आहेत. कुठून 11 ते 20 पर्यंत, बरोबर आहे. आता या 10 संख्येची बेरीज मला सेकंदात लिहायची आहे. तर ही ट्रिक्स क्रमांक 1 असं लिहून ठेवायला काही अडचण नाही आपल्याला. ट्रिक्स क्रमांक 1, 10 ते 20 पर्यंतच्या संख्येची बेरीज मला सेकंदात लिहायची आहे. आणि आजचा स्पेशल क्लास फक्त ट्रिक्सचाच असणार आहे. कारण आज आपण सांगितल्याप्रमाणे 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS आणि स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी जॉईन आहेत. मग 11 ते 20 पर्यंतच्या संख्येची बेरीज सेकंदामध्ये कशी लिहायची? तर 11चा जो दशक स्थानचा अंक आहे तो आहे 1. तर 1 आणि 1च्या पुढे 55 म्हणजेच ही झाली बेरीज 11 ते 20 पर्यंतची. आता आपण दुसरी ओळ पाहूयात या सोबत असणारी 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. आता आपणास या 10 संख्येची बेरीज करायची आहे. तर आता इथलं दशक किती आहे? 2, म्हणून याचं उत्तर 255. ठीक आहे. समजा आपल्याला 61 पासून बेरीज करायची आहे. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 70. आता या 10 संख्येची बेरीज करायची आहे. तर याचा दशक किती आहे? 6, बरोबर. आणि मग पुढे लिहायचं 55. पहा किती सोप्या पद्धतीने आपण विदिन एकही सेकंद लागणार नाही तुम्हाला, इतक्या लवकर याचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. समजा तुम्हाला 91 पासून बेरीज करायची आहे. 91, 92, 93, 94,
95, 96, 97, 98, 99 आणि 100. याचा दशक किती आहे? स्टार्टिंगचा 91 मधला दशक 9. मग उत्तर येईल 955. ठीक आहे, समजली? आवडली? ओके, छान. तर ही आहे ट्रिक्स नंबर 1. ट्रिक्स क्रमांक 1. यानंतर आपण ट्रिक्स क्रमांक 2 पाहूयात. तर आज आपण अशा वेगवेगळ्या ट्रिक्स आणि गमती-जमती समजून घेणार आहोत, ज्या सेकंदामध्ये आपल्याला गणित सोडवण्यासाठी सोप्या आहेत. ट्रिक्स क्रमांक 2. तर ट्रिक्स क्रमांक 2 मध्ये आपल्याला काही संख्यांचे वर्ग, जसं की 1 1 1 जर असेल एखाद्या संख्येमध्ये, तर त्याचे वर्ग सेकंदामध्ये कसे करता येतात हे आपण समजून घेऊयात. समजा 1, तर तुम्हाला 1 चा वर्ग सर्वांना लिहिता येतो, तो आहे 1. त्यानंतर एकच असणारे वर्ग आहेत या ठिकाणी, फक्त 1. समजा आपणास 11 चा वर्ग लिहायचा आहे, तर 11 चा वर्ग पण तुम्हाला पाठ आहे. किती येतो 11 चा वर्ग? 121. करेक्ट. मग आपल्याला जर 111 चा वर्ग लिहायचा असेल तर आता 111 चा वर्ग मात्र आपणास पाठ नाही, परंतु तुम्ही लिहू शकता. वर्ग पाठ नसेल तरी तुम्हाला लिहिता येतं. आणि हीच या गणिताची किंवा या ट्रिकची खासियत आहे, की आपणास काही गोष्टी पाठ न करता सेकंदामध्ये लिहिता येणं. आता 111 चा वर्ग लिहित असताना यामध्ये 1 किती वेळेस आहे? 1 1 1 तीनदा आहे. म्हणून आपण काय करायचं? 1 2 3 असं लिहायचं. 1 2 3 आणि पुन्हा 3 पासून उतरता क्रमांक आणखी 2 1. म्हणजेच 111 चा वर्ग किती आला? 12321. आता आपल्याला 1111 चा वर्ग करायचा आहे. पहा, ट्रिक्स लक्षात राहते, अतिशय सिंपल आहे ते ट्रिक्स. 1111 चा वर्ग करायचा आहे. आता 1111 चा जर वर्ग तुम्हाला सोडवायचा असेल किंवा जर लिहायचा असेल, तर एक अंक किती वेळेस आहे? 4 वेळेस. म्हणून आपण काय करायचं मग? 1 2 3 4 उजळणीच लिहायची. 1 2 3 4 आणि पुन्हा 4 पासून उतरता क्रमांक 3 2 1. तर हा आहे 1111 चा वर्ग आणि तो येतो 12,34,321. आपल्याला कोणालाच पाठ नाही, पण पाठ नसेल तरी तुम्ही लिहू शकता आता यानंतर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समजा एक अंक 5 वेळेस आहे. समजा 1 2 3 4 आणि 5 याचा वर्ग करायचा आपणास. एक अंक किती वेळेस आहे? 5 वेळेस. मग काय करावं लागेल तुम्हाला आता? 1 2 3 4 5. 5 वेळेस अंक आहे ना 1, म्हणून 1 2 3 4 5 आणि पुन्हा 5 पासून उतरता क्रमांक आणखी पुढे काय येईल मग? 4 3 2 1. हा झाला 11,111 चा वर्ग. आता आपल्याला 1,11,11,111 चा वर्ग करायचा आहे. पहा, 1,11,11,11 म्हणजे एक अंक किती वेळेस झाला सांगा? 6 वेळेस. किती वेळेस झाला? मोठी संख्या झाली बहुतेक ही आणखी, आहे का नाही? 11,11,111 आहे. ठीक आहे, म्हणजे एक अंक हा 7 वेळेस आलेला आहे. किती वेळेस? 7 वेळेस. आणि 7 वेळेस असेल तर मग याचा वर्ग कसं होईल आता? 1 2 3 4 5 6 7. पुन्हा उतरता क्रम लावायचा तिथून आपल्याला कंटिन्यू. मग उतरता क्रम काय येईल? 6 5 4 3 2 1. आता ही संख्या तुम्हाला वाचता तरी येते का बघा किती आहे? पण आपण आपला वर्ग लिहिलेला आहे आणि हे तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा वर्ग समजला असेल. ठीक आहे, या दोन्ही ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या का लक्षात सर्वांच्या?
ओके, आता ह्या जर दोन ट्रिक्स लक्षात आल्या असतील तर मग मी तुम्हाला आता सांगतो की समजा तुम्हाला 1 1 1 1 हा अंक जर 9 वेळा दिला तर सर्वांनी वही काढा. वहीवर 9 वेळेस 9 वेळेस 1 1 1 1 1 1 अंक असा 9 वेळेस लिहायचा आहे. ठीक आहे, आणि मग 9 वेळेस जेव्हा तुम्ही एक एक अंक लिहितात आणि त्याचा वर्ग तुम्हाला करायचा असेल तर आता तुम्ही काय करावं लागेल तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत लिहावं लागेल आणि पुन्हा 9 पासून उतरता क्रमांक तुम्हाला करता येईल 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं आपल्याला अगदी सिंपल सोप्या पद्धतीनं हे सर्व वर्ग करता येतात किंवा हे उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. यानंतर अशीच एक ट्रिक आहे ती म्हणजे 99 ची किंवा 999 ची. तर ती ट्रिक आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ही ट्रिक सर्वांना कळाली? ओके, छान. तर यानंतर पाहूया आपण 999 ची ट्रिक्स आणि त्यावरची उदाहरणं लगेच. तर पहा 999 ची ट्रिक्स आपण समजून घेत असताना अगोदर 9 चा वर्ग करूयात. म्हणजेच ट्रिक्स क्रमांक 3. ट्रिक्स क्रमांक 3 मध्ये 9 चा वर्ग सर्वांना पाठ आहे. 9 चा वर्ग किती येतो? 81. आता 99 चा वर्ग लिहायचा आहे तुम्हाला. तर 99 चा वर्ग तुम्हाला लगेच मी ट्रिक्सनं सांगणार नाही, कारण याच्या पुढच्या ट्रिकसाठी 99 चा वर्ग आपल्याला बेस समजून घ्यायचा आहे. थोडक्यात काय आहे तर 99 चा वर्ग लिहिताना हे जे 81 आहे ना, वर 81 दिसतं तुम्हाला, 81 दिसतं सर्वांना. तर या 8 च्या आधी 1 9 लिहायचं आहे आणि 1 च्या आधी 1 0 लिहायचं आहे. म्हणजे बघा 8 च्या आधी 1 9 पुन्हा 8 आणि 1 च्या आधी 0 आणि पुढे 1. पहा मी काय सांगतोय, 81 ला काय केलंय आपण? 8 च्या आधी 9 1 च्या आधी 0. तसंच आता 999 चा वर्ग लिहायचा आहे तुम्हाला. समजा 999 चा वर्ग. तर आता 999 चा जेव्हा तुम्हाला वर्ग करायचा आहे तर यावेळेस या ठिकाणी 9 किती आहेत? 3 वेळेस 9 आहे. किती वेळेस 9 आहे? 3 वेळेस 9. म्हणून सुरुवातीला 2 वेळेस 9 घ्या, नंतर 8 लिहा, नंतर 2 0 लिहा आणि नंतर 1 लिहा. पहा लक्षात येतं का? कन्सेप्ट कळाले किंवा आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवायला पण सोपं जातं. ठीक आहे, तर 999 चा वर्ग आपल्याला जर काउंट जरी करायचा असेल तर किती येतो? 9,98,001. किती येतो? 9,98,001. आता पुढे आपल्याला समजा 9,999 चा वर्ग लिहायचा आहे. 9,999 चा वर्ग. तर आता 9 किती वेळेस आहे? 4 वेळा. आणि 4 वेळेस जर 9 असेल तर आपण वर्ग करत असताना 3दा 9 सुरुवातीला लिहायचं. म्हणजे 9 9 9 3 वेळेस. 4 वेळेस आहे ना 9 इकडं, म्हणून. त्यानंतर 8 लिहा, पुढे 3च शून्य द्यायचे, 1 2 3 आणि पुढे 1. तर हा झाला 9,999 चा वर्ग. यानंतर आपण पाहूयात 99,999 चा वर्ग. आता 9 किती आहेत मोजून घ्या. 1 2 3 4 5. आणि 5 वेळेस 9 असेल तर सुरुवातीला 4दा 9 लिहा, 1 2 3 4. 4 वेळेस 9 झालं. त्यानंतर 8 लिहा, पुन्हा 4 वेळेस 0 लिहा, 1 2 3 4 आणि शेवटी 1 लिहा. त्यानंतर समजा 9,99,999 चा वर्ग लिहायचा आहे.
9,99,999चा वर्ग आणि तोही सेकंदामध्ये. तर आता 9 किती आलेले आहेत? 6. 6 9 आहेत म्हणून वर्ग करत असताना 5 9 लिहा, 3 4 5, त्यानंतर 1 8 लिहा, त्यानंतर 5 0 लिहायची. आता 1 2 3 4 5 आणि पुढे 1. तर या पद्धतीनं तुमच्या लक्षात राहतं का पहा. अतिशय सहज लक्षात राहण्यासारखं पण विसरू पण शकतं आणि यासाठी आपल्याला सरावाची गरज असते. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितक्या सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता येतं. ठीक आहे, सर्वजण लिहित आहेत ना? तर जे विद्यार्थी कोणी उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी ट्रिक्स नंबर 3 मध्ये आपण 9चा वर्ग, 99चा वर्ग, 999चा वर्ग, 9,999चा वर्ग, 99,999चा वर्ग, 9,99,999चा वर्ग हे सर्व पाहिलेलं आहे. ट्रिक्स क्रमांक 2 मध्ये आपण 1चा वर्ग, 11चा वर्ग, 111चा वर्ग, 1,111चा वर्ग, 11,000 वगैरे सगळेच असं, म्हणजे त्याच्यामध्ये 1 1 1 1 आहे. ही 2 नंबरची ट्रिक्स पाहिली आणि त्याच्यापूर्वी जी 1 नंबरची ट्रिक्स पाहिली त्यामध्ये आपण 10 संख्येची बेरीज सेकंदामध्ये करणे, म्हणजे जसं की 11 ते 20, 21 ते 30, 61 ते 70 आणि 91 ते 100 अशा वेगवेगळ्या संख्या, पण 10 संख्या आणि सलग 61, 31, 51, 41, 71 यापासून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर ह्या 3 ट्रिक्स आपल्या लक्षात आल्या असतील. तर आपण आता चौथी ट्रिक्स पाहणार आहोत. ट्रिक्स क्रमांक 4. ट्रिक्स क्रमांक 4 आहे संख्या तयार करणे. अतिशय सोपी ट्रिक्स, संख्या तयार करणे. आता संख्या तयार करणे म्हणजे काय? समजा तुम्हाला 2 अंक दिलेले आहेत. समजा एक अंक आहे 3 आणि दुसरा आहे 4. आता या 3 आणि 4 पासून 2 अंकी किती संख्या तयार होतात? एक होईल 34, दुसरी होईल 43. 2 अंकी संख्या किती तयार झाल्या? 34 आणि 43. म्हणजेच 2 अंकापासून 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या किती तयार होतात? 2 संख्या तयार झालेल्या आहेत. किती तयार झालेल्या आहेत? 2 संख्या. लक्षात घ्या, लिहून ठेवा. ट्रिक्स क्रमांक 4. आता यापुढे मी आता हे म्हणजे पुसणार आहे किंवा कट करणार आहे, त्यामुळे हे पटकन झालं की लिहायचं पहा. 2 अंक दिल्यानंतर तुम्ही 2 अंकी 2 संख्या तयार करू शकतात. ठीक आहे, तर यानंतर पुढे जर तुम्हाला 3 अंक दिले, जसं की 5, 7 आणि 9, या 3 अंकापासून 3 अंकी किती संख्या तयार होतात? 3 अंकी किती संख्या तयार होतील? म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो की 3 डिजिट नंबर. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर वी फॉर्म? 3 अंकी किती संख्या तयार करता येतील? तर पहा, 579, 597, 759, 795, 957 आणि 975. दीज आर 6 नंबर. तर ह्या 6 संख्या तयार झाल्यात. ठीक आहे, आता 2 अंकापासून सोपं वाटलं आपल्याला, 2 संख्या तयार होत होत्या. 3 अंकापासून 6 संख्या तयार झाल्यात. तर याचं सूत्र काय आहे ते तुम्हाला सांगतो. जर 3 अंक दिले असेल तर आपण 3 गुणिले 2 गुणिले 1 असं लिहायचं. 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि हा गुणाकार येतो 6 आणि म्हणून 6 संख्या तयार होतात. किती संख्या तयार होतात? 6 संख्या तयार होतात. कोणतेही 3 अंक जर तुम्ही घेतले तर 3 अंकापासून 3 अंकी 6 संख्या तयार होतात. यामधली कंडिशन अशी आहे, एक अंक एकदाच वापरला गेलाय.
बघा मी काय म्हणतोय, एक अंक एकदाच वापरलाय प्रत्येक संख्येमध्ये, अंकाची पुनरावृत्ती नाही. डिजिट कॅन नॉट रिपीटेडली युज्ड, ओनली वन्स. ओके, 3 अंकीचं कळालं. ओके, लिहून घेतलं. यानंतर आपल्याला पाहायचं आहे 4 अंकासाठी काय प्रक्रिया होणार आहे. तर 4 अंकासाठी पुढची 2, 3, 7 आणि 8 हे 4 अंक आहेत. आता या 4 अंकापासून किती संख्या तयार होतात, किती संख्या तयार होतात. आणि या पण किती, 4 अंकीच, 4 डिजिट, 4 अंकी किती संख्या तयार होतात. आणि याचं उत्तर तसंच काढायचं आहे आपल्याला, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही सॉरी 4 त्रिकोण 12 आणि 12 दोन्ही 24, म्हणजे 24 संख्या तयार होतात. तुम्ही नंतर होमवर्कमध्ये ट्राय करा की यापासनं 24 संख्या कोणत्या तयार होतात. काय तयार करायचं आपल्याला, 24 संख्या कोणत्या तयार होतात. तर लक्षात आलं सर्वांना ही ट्रिक्स. ओके, छान. तर आता आपल्याला हे शिकायचं आहे की जर तुम्हाला 5 अंक दिले तर काय होईल. 5 अंक दिले तर कोण सांगेल उत्तर. 5 अंक दिल्यानंतर किती संख्या तयार होतात. सर्वांनी आधी रेज डाऊन करून घ्या, रेज डाऊन करून घ्या. 5 अंकापासून किती संख्या तयार होतात. आणि मी रँडमली विचारणार आहे. संध्या सोनटक्के, सांगता येईल का तुला. संध्या, पाच अंक दिले तर किती संख्या तयार होतील. 5 अंकापासून 5 अंकी संख्या. आर्यन मुंडे 120, म्हणजे काय केलं. करेक्ट, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, म्हणजे उत्तर येतं 120. ओके, हां म्यूट करून घे. संध्या म्यूट करून घे. आर्यन, 6 संख्या दिल्यानंतर काय होईल सांग. 6 संख्या दिल्यानंतर 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 720 संख्या होतील. करेक्ट. म्हणजे या ट्रिकचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे तर संख्या किती तयार होतात हे कळेल. समजलं. ट्रिक्स क्रमांक 4 आपल्याला फक्त
फक्त संख्या किती तयार होत्यात हे आपल्याला या ठिकाणी समजेल. आता आपल्याला पुढची ट्रिक समजून घ्यायची आहे. दिलेल्या संख्यांची बेरीज किती होईल. पुढची ट्रिक्स यापेक्षा सुपर ट्रिक्स असणार आहे, कारण इथं फक्त संख्या किती तयार होतात कळणार आहे, पण पुढच्या ट्रिक्समध्ये आपल्याला बेरजा कशा करायच्या त्यांच्या हे समजून घ्यायचं आहे. तर ट्रिक्स क्रमांक 5. ट्रिक्स नंबर 5. तर 2 अंकीचं पण आपण पाहूयात, 3 अंकीचं पण पाहूयात. समजा 2 अंक दिलेले आहेत तुम्हाला, 2 आणि 5. यापासून कोणत्या संख्या तयार होतील. 25 आणि 52, आणि यांची बेरीज येते किती. 77. पहा 2 आणि 5 पासून एकदाच वापरून 25 आणि 52 अशा 2 संख्या तयार होतील, आणि त्यांची बेरीज येईल 77 म्हणजेच 77. पण या ठिकाणी संख्या न लिहिता बेरीज कशी करायची हे आपण समजून घेऊयात. संख्या न लिहिता म्हणजे संख्या लिहायची नाहीत, म्हणजे काही 25 52 लिहायचं नाही. तर त्याची ट्रिक्स अशी आहे. या 5 आणि 2 ची बेरीज करा, किती आली 7. तर 11 ला 7 न गुणायचं म्हणजे 77. 11 लाच 7 न गुणायचं. कोणतेही अंक देऊ द्या तुम्ही. आता उदाहरणार्थ बघा, हे अंक नाहीत आपल्याकडे, समजा दुसरे अंक आहेत. आपले अंक आहेत समजा 6 आणि 3. आता यापासून बेरीज करायची आहे. 6 आणि 3 ची बेरीज किती येते 9. तर 11 ला 9 न गुणा, 11 9 99. आता यापासून तयार होणाऱ्या संख्येची बेरीज पण 99 ची येते, चेक करा. 63 आणि 36 बेरीज येते 99. ठीक आहे. आता इथं 2 अंक आहेत म्हणून आपल्याला काय वाटायला लागले, संख्या लिहून पटकन बेरीज करावी. ठीक आहे, साहजिक आहे, तुम्ही तसंच करा. परंतु ट्रिक्स काय आहे, 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करायची असेल तर 11 ला दिलेल्या अंकाच्या बेरजेनं गुणायचं. ठीक आहे. आता तुम्हाला हे 2 अंक असल्यामुळं एवढं काही हार्ड वाटलं नाही, पण खरी गंमत आहे आता 3 अंकाची. 3 5 आणि 7 यापासून 6 संख्या तयार करा सर्वांनी, आणि मला बेरीज सांगा किती येते. चला क्विक. आता यापासून 6 संख्या तयार होतील. 357, 375, 537, 573, 735, 753, आणि आता या 6 संख्येची बेरीज तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आता या 6 संख्येची बेरीज करण्याची ट्रिक्स काय आहे पहा. दिलेल्या 3 अंकाची बेरीज करा. 3 5 7 यांची बेरीज किती झाली. 3 अधिक 5 अधिक 7 बेरीज किती आली 12. तर 222 ला 12 ने गुणावे. 222 ला 12 ने गुणावे. 12 गुणिले 2, 12 दोन्ही 24, हातच्याली 2, 12 दोन्ही 24 आणि 2 26 ला 6, हातच्याली 2, 12 दोन्ही 24 आणि 2 26. म्हणजे उत्तर आलेलं आहे 2664, आणि या ठिकाणी यांची बेरीज येते 2664. करून पहा. तुम्ही जर हे 6 संख्या लिहिल्या असतील तर त्याची बेरीज करायची असेल तर 222 ला अंकाच्या बेरजेने गुणावे. 222 ला कशाने गुणायचं आहे, अंकाच्या बेरजेने. ठीक आहे, हे कळालं सर्वांना. आता याचा उपयोग कसा होतो पहा. तुम्हाला जर मी आता दुसरे 3 अंक दिले, कोणतेही 3 अंक दुसरे, तर समजा अंक दिलेले आहेत 5 2 6. आता यापासून तुम्हाला 6 संख्या लिहाव्या लागतील, त्यांची बेरीज करावी लागेल, बरोबर आहे. पण ज्याला ट्रिक्स माहिती आहे तो काय करेल, या 5 2 आणि 6 ची बेरीज करेल. किती येईल 5 आणि 2 6 आणि 7 13.
म्हणजे 222ला तो डायरेक्ट 13 गुणाकार करेल. 13 दुनी 26ला 6, चली 2, 13 दुनी 26 आणि 2 28, हातचे 2, 13 दुनी 26 आणि 2 28, म्हणजे उत्तर येईल 2886. म्हणजे 5, 2, 6 पासून तयार होणाऱ्या एकूण 6 संख्या असतील. या 6 संख्येची बेरीज असेल 2886. कळाली का ट्रिक्स? लक्षात ठेवा. 2 अंक असताना 11 गुणत होतो, म्हणजे 11ला गुणत होतो. 3 अंक असताना 222ला गुणायला लागलोय. आता आपल्याला 4 अंकाचं पण पाहायचं आहे. पहा, 4 अंकाचं उत्तर आपल्याला समजून घ्यायचं म्हणजे 4 अंक असल्यास आता नेमकं कुण्या पद्धतीने आपल्याला शिकता येतं. ओके, तर आता आपण 4 अंक घेऊयात. 4 डिजिट पासून काय होतं हे आपण जाणून घेऊयात. ठीक आहे, तर पहा 4 अंकापासून एकूण संख्या तयार होतात 24. ठीक आहे, पण गंमत अशी आहे की तुम्ही या संख्या कधी लिहून पाहिलेत का? 24 आपण 1, 2, 3 आणि 4 असेच अंक घेऊयात, सोपे अगदी. यापासून तयार होणाऱ्या 24 संख्या तुम्ही कधी लिहिल्यात का? तर आज लिहूयात आपण ह्या 24 संख्या कोणत्या आहेत. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो 24 संख्या तयार होतात, 24 संख्या तयार होतात, पण कसल्या असतात त्या 24 संख्या हे पण माहीत पाहिजे आपल्याला. आणि कशा लिहायच्या 24 संख्या? कारण 6 संख्या लिहिताना आपला गोंधळ होतो. मग 24 संख्या ॲक्युरेट न चुकता कशा लिहायच्या हे मी तुम्हाला शिकवतो. तर या ठिकाणी असं समजा की 1, 2, 3, 4 यामध्ये 4 अंक नाही, थोड्या वेळापुरतं 4 अंक नाही असं समजा. म्हणजे आपल्याकडे 3च अंक आहेत. कोणते कोणते? 1, 2 आणि 3. यापासून तुम्ही 6 संख्या लिहू शकतात. करेक्ट. तर कोणत्या कोणत्या होतील मग? 1, 2, 3, 1, 3, 2, 2, 1, 3, 2, 3, 1, 3, 1, 2, 3, 2, 1. म्हणजे 123, 132, 213, 231, 212, 321. या 6 संख्या तर चुकणार नाहीत. आता या 6 संख्येच्या सुरुवातीला 4 लिहूयात आपण. 4, 4, 4, 4, 4, 4. कारण 4 अंक आपण लिहिला नव्हता, तो बाजूला ठेवला होता. तर या झाल्या 6 संख्या. आता आपल्याला काय करायचं आहे? 3 अंक नाही असं समजायचं आहे. 3 अंक नाही. मग 3 अंक नाही म्हणजे काय? 1, 2, 4च अंक राहिलेत. त्याच्यापासून संख्या तयार करूयात आपण. 124, 142, 214, 241, 412, 421. आणि जो आपण एक अंक ठेवला होता लिहायचा, तो अंक आता इथं सुरुवातीला लिहूयात. 3, 3, 3, 3, 3, 3. या दुसऱ्या 6 संख्या तयार झाल्या. आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायच्या होत्या, म्हणून आपण आधी 3 अंकी संख्या तयार करतोय. आता आपल्याला समजायचं आहे की 2 नाही, या संख्येमध्ये 2 नाही असं समजा. म्हणजे संख्या राहतील 1, 3, 4. म्हणजेच 134, 143, 314, 341, 413, 431. आणि या सर्व संख्येच्या सुरुवातीला 2, 2, 2, 2, 2, 2 अंक लिहूयात. म्हणजे या झाल्या पुन्हा 6 संख्या. आता सुरुवातीचा 1 अंक नाही असं समजा. म्हणजे संख्या तयार होतील 234, 243, 324, 342, 423, 432. आणि या सर्व संख्येच्या सुरुवातीला 1 अंक लिहून टाका. तर या झाल्या 6. तर ह्या सगळ्या 6, 6, 6, 6 मिळून 24 संख्या तयार झालेल्या आहेत. आता माझं तुम्हा सर्वांना चॅलेंज आहे की या 24 संख्या एका पानावर लिहा अशा सरळ, आणि त्यांची बेरीज करा न चुकता.
बघा मी काय सांगतोय, या 24 संख्या सगळ्या एकाखाली एक लिहून घ्या आणि मग यांची बेरीज करत बसा. तुम्ही कॅल्क्युलेटर जरी घेतलं तरी एखादी संख्या चुकली की सगळंच उत्तर चुकतं. बरोबर आहे. तर 24 संख्या तुम्ही आज पहिल्यांदा पाहिल्या असतील जीवनामध्ये की 4 अंकापासून अशा 24 संख्या तयार होत असतात. आपण असं म्हणणं वेगळं की 24 संख्या तयार होतात. आता तुमच्या माहितीस्तव 120 संख्या कशा लिहायच्या मग? तर या 24 संख्या लिहायच्या आणि 5वा अंक पुन्हा सुरुवातीला लिहायचा, म्हणजे या 24 संख्या तयार होतात. पुन्हा दुसऱ्या 24 संख्या, पुन्हा दुसऱ्या 24 संख्या, पुन्हा 24 संख्या, पुन्हा 24 संख्या, अशा 120 संख्या तयार होत असतात. ठीक आहे. असो, तर या 24 संख्या तुम्हाला कळाल्या. आता या 24 संख्येची बेरीज करायची आपल्याला आणि तीही 10 सेकंदामध्ये. पहा मी काय म्हणतोय, या 24 संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला आणि या 24 संख्येची बेरीज फक्त 10 सेकंदामध्ये करायची आहे. आणि ही 10 सेकंदामध्ये बेरीज कशी करायची याची ट्रिक्स. तर याची ट्रिक्स अशी आहे, दिलेल्या अंकांची बेरीज करून घ्या. 1 + 2 + 3 + 4 बेरीज आली 10. मुद्दामच हे अंक दिलेत कारण बेरीज 10 यावी, गुणाकार तुम्हाला पटकन करता यावा म्हणून. आणि बेरीज करायची असेल तर 6666 ला 10ने गुणावे, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाने गुणावे आणि मग हा गुणाकार येईल 66,660. म्हणजे आता ज्या आपण 24 संख्या लिहिल्या होत्या त्यांची बेरीज येते 66,660. आता तुम्हाला या ठिकाणी या संख्येच्या ऐवजी दुसऱ्या 4 संख्या घेऊयात. 24 संख्या काही लिहिणार नाहीत आता तुम्ही. समजा 2, 3, 7 आणि 1 हे अंक घेतले. समजा आपण 2, 3, 7, 1. आता यांची बेरीज किती येते? 2, 3, 7, 1. तर यांची बेरीज येईल 13. आणि मग 24 संख्येची बेरीज काढायची असेल तर 6666 गुणिले 13. 13 संग 78 ला 8 हातच्याली 7. पुन्हा 13 संग 78, 78 आणि 7 म्हणजे 79, 80, 5 म्हणजे 85 झाले. 85 ला 5 हातच्याली 8. पुन्हा 13 × 5 = 65, 13 संग 78 आणि 8 86 ला 6 हातच्याली 8. पुन्हा 13 × 5 = 65, 13 संग 78 आणि 8 86. म्हणजे बेरीज येईल 86,658. आणि ही त्या 24 संख्येची बेरीज असणार आहे, ज्या या संख्येपासून जर तुम्ही 24 संख्या लिहिल्या तर. मग आपण 24 संख्या लिहून तर गणित सोडवू शकत नाही. किमान ट्रिक्स तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. कळाली ट्रिक सर्वांना? ओके, छान. या 5 ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या सर्वांच्या? ओके. यानंतर पुढची ट्रिक्स आपण समजून घेऊयात. ट्रिक्स क्रमांक 6. आणि आज आपण एवढ्या 6च ट्रिक्स लक्षात ठेवणार आहोत. वहीमध्ये लिहून ठेवा. आता एक तुम्हाला मी आयडिया सांगतो. ट्रिक्स क्रमांक 6. मी दररोज ग्रुपवर यूट्यूबचे तुम्हाला 2 व्हिडिओ पाठवत जाईन. यूट्यूबवरचे किती व्हिडिओ पाठवेन? 2. आपल्या जीनियस मॅथ या चॅनलवर आहेत. त्यामध्ये वेगवेगळी सूत्र असतील, वेगवेगळ्या ट्रिक्स असतील, वेगवेगळी कोडी असतील. तर तुम्ही नेमानं किमान 2 व्हिडिओ पूर्ण पाहायचे. त्यामधली उदाहरणं, सूत्र, ट्रिक्स लिहून काढा.
आणि मग बघा तुमच्याकडे एक असं रजिस्टर तयार होईल, ज्या रजिस्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं सोडवता येतील, वेगवेगळ्या ट्रिक्स कळतील. कारण तुम्ही कोणत्या विषयाचं शिकायला लागलात, कोणती परीक्षा देतात, यापेक्षा तुम्ही असं म्हणजे जनरल शिकलं पाहिजे. आताच्या ह्या ट्रिक्स जर तुम्ही पाहिल्या तर या ट्रिक्स तुम्हाला MPSC करत असताना, UPSC करत असताना, स्पर्धा परीक्षा देत असताना खूप महत्त्वाच्या आहेत. मग त्यावेळेस समजून घेण्यापेक्षा आत्ताच मी तुम्हाला यूट्यूबला दररोज किमान 2 व्हिडिओ पाठवत जाईन. ते दररोज 2 व्हिडिओ वहीमध्ये नोट डाऊन करा. प्रत्येकाने 2-2 व्हिडिओ जरी दररोज केले तरी महिन्यामधून तुम्ही किमान 60 वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकाल आणि 60 व्हिडिओमधून किमान तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स शिकायला मिळतील. असो, तर ट्रिक्स क्रमांक 6 पाहूयात लगेच. आता ट्रिक्स क्रमांक 6 आपल्याला शिकायची आहे आणि ही ट्रिक आहे संख्या तयार करणे. संख्या तयार करणे. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच आपण पाहिले संख्या तयार करणे. आत्ता आपण संख्या तयार करणे पाहिलेला आहे, पण अंक रिपीट होऊ देत नव्हतो आपण. पण जर अंक रिपीट झाले, म्हणजे आपण समजा 2 अंक घेतले, 2 आणि 5, यापासून किती संख्या तयार होतात अंक रिपीट केले तर 2 अंकी? तर त्या संख्या तयार होतात 25, 52, 22, 55. 4 संख्या तयार झाल्या. लक्षात आलं का? पहा, 4 संख्या. किती संख्या तयार झाल्या? 4 संख्या तयार झाल्या. म्हणजे 2 अंक घेतले आणि त्यांना जर पुनरावृत्ती करण्याची संधी दिली. पुनरावृत्ती म्हणजे काय? 2 2, 5 5 असं घेऊन, तर 2 अंकापासून 4 संख्या तयार होतात. कळालं? आता मग मला सांगा, जर तुम्हाला 3 अंक दिले, समजा 3 2 5, आणि असं सांगितलं की या अंकाची पुनरावृत्ती झाली तर चालते, अंक रिपीट झाले तरी चालतात, मग मला सांगा किती संख्या तयार होतील? किती 3 अंकी संख्या तयार होतील? पुनरावृत्ती चालेल, पुनरावृत्ती चालेल. डिजिट वी कॅन यूज रिपीटेडली. सर्वांनी रेज डाऊन करून घ्या. पहिल्यांदा सर्वांनी रेज डाऊन करून घ्या. सर्वांनी रेज डाऊन करून घ्या. केले का? कोण कोण राहिले अजून रेज हँड केलेलं? रुद्र, कडया, सार्थक, भक्ती, समाधान, ऋषिकेश, सगळ्यांनी हात खाली घ्यायचा आहे. अक्षरा, संस्कृती, सार्थक, हात खाली घ्या लवकर. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर ज्याला येते त्यांनी रेज हँड करा. आता या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येतं त्यांनी रेज हँड करा. 2 3 5 हे अंक वापरून 3 अंकी संख्या तयार होतील. अंक रिपीट केले तरी चालतील. ओके. प्रेम पडोळ, काय उत्तर आहे? 9. ओके. आता ज्यांचं ज्यांचं उत्तर 9 आहे त्यांनी हात खाली करून घ्या. ज्यांचं उत्तर 9 आहे त्यांनी रेज डाऊन करा. एकदाच उत्तर सांगायचं, सारखं सारखं नाही बोलायचं. भक्ती, 27 आलंय. ओके. आता 27 कुणाकुणाचं उत्तर आहे त्यांनी रेज डाऊन करून घ्या. 9 वाले आणि 27 वाल्यांनी हात खाली घ्यायचा आहे. क्विक. आर्यन, 15. आता 15 वाले सगळे खाली करून घ्या हात.
आता ज्यांचं उत्तर 15 पेक्षा कमी आहे अशा सगळ्यांनी हात खाली करून घ्यायचे. 15 पेक्षा कमी, मग कोणाचा 8 संख्या असेल, 10 संख्या असेल, 12 संख्या असेल, 13 संख्या असेल, सगळ्यांनी रेज डाऊन करा. चला क्विक. 15 पेक्षा खाली असणारे. ओके. आता ज्यांचं उत्तर 20 पेक्षा खाली आहे, म्हणजे 18 संख्या, 17 संख्या, 19 संख्या, 20 संख्या, त्यांनी पण रेज डाऊन करून घ्यायचं आहे. ओके. आता 2 राहिलेत. संध्या सोनटक्के, किती उत्तर आहे? स्मित गायकवाड, किती उत्तर आहे? 36. ओके. विष्णू उंडे, ओके. तर आता या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे 27 संख्या तयार होतात. किती संख्या तयार होतात? 27. आता तुम्ही म्हणताल अशा कशा काय होऊ शकतात? तर आता इथं काय मला लिहायला वेळ नाही, तुम्हीच लिहायचे उद्या संख्या, आणि मला यापासून तयार होणाऱ्या 27 संख्या कोणत्या तयार होतात हे तुम्हाला लिहून दाखवायचे. मला त्या संख्या लिहित असताना काही मी संख्या सांगतो. समजा हे 3 2 5 एकदाच वापरून तर ह्या 3 6 होतात हे माहिती आहे तुम्हाला. पुन्हा 3 3 3 2 2 2 5 5 5, पुन्हा 3 3 2 3 3 5, त्यानंतर 2 2 5 2 2 3 5 5 3 5 5 2, पुन्हा हे 3 3 2 आहे ना, 2 3 3 5 3 3 5 2 2 3 2 2, अशा वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या तुम्हाला. आणि किती संख्या तयार होणार आहेत? टोटल 27. तर त्या कोणत्या तयार होतात हे तुम्ही शोधा, आणि नक्कीच तुम्हाला या संख्या शोधताना खूप आनंद होणार आहे. आता त्याच्या पुढे जाऊन जर 4 अंक असतील तर किती संख्या तयार होतात? 1 2 3 4. यापासून किती संख्या तयार होतील? 1 2 3 4 पासून किती संख्या तयार होतील? ज्यांचं उत्तर 100 पेक्षा कमी आहे त्यांनी हात खाली घ्या. ज्यांचं उत्तर 200 पेक्षा कमी आहे त्यांनी पण हात खाली करून घ्या. 200 संख्या तयार होतात असं कोणी म्हणत असतील तर त्यांनी हात खाली घ्यायचा आहे, हात वर ठेवू नका. 250 संख्या तयार होतात किंवा त्याच्यापेक्षा कमी अशा सगळ्यांनी हात खाली घ्या. 250 पेक्षा कमी संख्या तयार होतात यापासून 4 पासून. संस्कृती, किती संख्या तयार होतात? हॅलो सर. 256 संख्या तयार होतात. 256 संख्या तयार होतात. करेक्ट. 256 संख्या तयार होतात, लक्षात ठेवा. आणि शक्य झालं तर 256 संख्या लिहायला जमतात का पहा. शक्य झालं तर 256 संख्या लिहायला जमतात का पहा. आणि जर तुम्ही 256 संख्या लिहिलात तर हे तुमचं पहिलं रेकॉर्ड असेल की तुम्ही 256 संख्या या 4 अंकापासून लिहिल्यात. त्यामुळे त्यांनी विशेष त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात. 256 संख्या जर तुम्ही लिहू शकलात तर. ठीक आहे. तर आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबूयात. सर्वांना खूप आनंद वाटला असेल एक वेगळ्या पद्धतीने गणित शिकण्याचा. उद्यापासून आपापल्या वेळेमध्ये रेग्युलर अभ्यासक्रमाच्या झूम मीटिंग होतील. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट. थँक्यू.